बायजी सारखं तुमचं नाव घेऊन राहिल्यात, त्यांच्यासाठी तरी चला. म्हटल्यास मी तुमच्या पाया पडते. सांगितलं ना तुला, तो जो काही मॅटर आहे तो बायचीचा आणि माझ्या मधला आहे ना. मग आम्ही दोघं बघून घेऊ ना त्याचं काय करायचं ते. तू मध्ये काय पडते? हो मालक, काय पाहिजे ती शिक्षा करा, पण तुम्ही विषय कट सांगितलं ना एकदा, मग विषय कट. हे जे गळ्यात टांगलेलं मंगळसूत्र आहे ना, ते फक्त नावाला आहे बरं का. त्याला ना अधिकाराची जोड नाहीये. पण हा, माझ्याकडं काही अधिकार आहेत. त्याच्यासाठीच आम्ही माया घरी चाललोय. तिथं डिस्टर्ब होत ना. सौभाग्यवती ऐश्वर्या सूर्यकांत जाधव. घर आलं चित्रा. मालक थांबा की आज. एकदा ही शेकट म्हणालो ना मी, झालं ना मग. मालक बघा, देवाच्या मनात होतं म्हणून इथवर आलात की नाही. चला की आत. इथवर आलो म्हणजे नातं परत जोडलं जाईल असं नसतं ना. माया संग नातं तुम्ही तोडलंय मालक, मग ते नातं मी कसं जोडू शकेन. मालक तुम्ही जर घरात आलात ना तर मला बरं वाटन. हो चला की. चित्रा, नातं जोडायचं नाहीये ना, मग बाकीचे प्रश्नच उरत नाही ना. नका जोडू नातं, हा नका जोडू नातं, पण रात तर चला. थांबा तर. माणसाच्या हातात काय असतं चित्रा, माणूस चुकतोच, पण चूक करण्याआधी आपण सावध राहायला हवं ना. किमान चुका केल्यानंतर जो काय पश्चाताप होतो तो पदरात नाही पडत. मालक ऐका ना. ही शेकट सांगितलं ना, बास. स्वप्नांच्या वाटेवर मोडती काट, आसवात हासू जणू वाहून जात, काळजात उठे कळ फोडताना हो. या सूर्यभान जाधवची सौभाग्यवती होण्याचा मान तो मंजिरीचा होता.
आणि मंजिरीलाच तो मिळणार. तुला तर कधीच तो मिळणार नाही. आयशू, जर का समोरचा माणूस आडून राहणार असेल तर मग स्वतःहूनच माघार घ्यायला पाहिजे. मायामुळंच तुमच्या वाट्याला त्रासच येणार असन तर म्याच तुमच्या आयुष्यातून गेलेलं चांगलं आहे. म्या जाते मालक. माप वलांडून घरात आले होते, ती चौकट वलांडून आज इथून बाहेर पडते आहे. झाल्या चुकांसाठी माफ करा मालक. महादेवा, मी आजवर जे जे केलं त्यात नेहमीच तुझी साथ होती. आता हा निर्णय बरोबर हाय का चूक हाय हे मला माहिती नाही, पण समजा तो याच हातात आहे. या घरात बी तो याच इच्छेने आले म्या. आणि आता पुढं माया काय होणार आहे हे बी तो याच हातात आहे. भाईजी, निरोप घ्यायची वेळ झाली. तुम्ही ज्या विश्वासानं मला या घरात आणलं होतं तो विश्वास मी नाही पेलू शकले. येते. स्वप्नांच्या वाटेवर मोडती काट, आसवात हसू जणू वाहून जात. काळ
हा दादा. तेजपाल एक काम कर, माझे काही कपडे आणि कामाचं जे काही फाईल लॅपटॉप बिपटॉप आहे ना आपलं, ते सगळं घेऊन आपल्या नारळी बागेच्या फार्म हाऊसवर ये. ठीक आहे दादा. दादा एक बोलायचं होतं. काय? वहिनी त्यांच्या घरी गेले. कधी? ते काही सांगितलं नाही बरं का, पण आज त्यांच्या घरी फोन केला तर कळलं का त्या तिकडे आहेत. असं भूत पाहिल्याने का म्हणून पाहताय माझ्याकडं? आयशू काय झालंय वाड्यावर? नाही असं सकाळ सकाळी टरंग घेऊन आलीस, काही गडबड तर नाही ना? हे बरं आहे भाऊ तुमचं, म्हणजे लेकीला सासरी धाडल्यानंतर तिनं काय माहेरी यायचं नसतं होय परत? अगं तसं नाही, पण सकाळ सकाळ काही सांगितलं नाही, निरोप नाही आणि तू अशी. अगं आता आठवण आली म्हणून आले. बायजींचा आशीर्वाद घेतला आणि निघाल. अगं वय पण साहेब अहो कशाला उलट तपासणी घेताय? मग पोर आल्यानं वाता तर तिच्या पसंतीचं काहीतरी गोडधोड होऊन जाऊन दे की. हा आता कसं बा बोलला? आयशू मी शेताकडे चाललोय, थोडंच काम आहे, आटपून लगेच येतो. मग आपण एकत्र जेवण जेवू. चालेल. साहेब येऊ का? वय. ए दादा, ग्रेट न्यूज आहे. काय? ती चिल्लर घर सोडून गेलीये. कोण चिल्लर? दादा, ती ऐश्वर्या. काय? हो दादा, पैशात मोजता येईल इतकी पण किंमत नाही आहे तिची. आणि आता तर ती घर सोडून कायमची गेली, तो परत काही येणारच नाही. नाही ती घर सोडून गेलेलीच बरी. कारण राजवीर जाधव या वाड्यात असताना जर ती इथे राहिली तर तिची वाट लागेल. पण दादा, आता तुला काहीच करायची गरज नाहीये. ती आता कायमची घर सोडून गेली. पण शेवटी डॅडने तिला घराबाहेर काढलंय. डॅड सगळं त्यांच्या सोयीप्रमाणे केलं त्यांनी. अरे दादा, असं काय? हे बघ, आता ती घर सोडून गेलीये ना, म्हणजे डॅड परत येतील, मग आपलं होम स्वीट होम. हे बघ, मला त्यांच्या येण्याने काही फरक पडत नाही. ते या सगळ्या गोष्टी फक्त त्यांच्या सोयीने करतायत, बस, बाकी काही नाही. अरे दादा, जाऊ दे दादा, आपण त्यावर नको बोलूया. आपण मस्त एन्जॉय करू. कॉफी घ्यायची? चालेल. चल लवकर मग. काय काय झालं? अरे दादा, आता कॉफी कोण बनवणार? ती चिल्लर तर घर सोडून गेली. नाही नाही, मला नको, राहू दे. मालक,
आज मी खूप 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 खुश आहे. शेवटी तुम्ही त्या मुलीला घराबाहेर काढलंच. आता तिला तिची लायकी कळली असेल. आणि डॅड, बायजींचा डिसिजन रॉंग होता हे त्यांना सांगणं खूप इम्पॉर्टंट होतं. चित्राला हे सगळं कुणी सांगितलं? आय डोंट नो. रितिका, ओके, मी सांगितलं. घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही. किती वेळा सांगितलंय तुला? डॅड, तुम्ही तिच्याशी लग्न करायला निघाला होतात. ही पोरगी तुमच्या नात्यामध्ये आली आहे. लग्न करणार होतो, झालं नाही ना. हे बायजींनी होऊ दिलं नाही. रितिका, ह्यो तुझा विषय नाहीये. तू आता जे काही केलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये बरं का. डॅड, मग मला काय आवडतं हे इम्पॉर्टंट नाहीये का? डॅड, चित्रा माझी चांगली मैत्रीण झाली आहे. माझं शेअरिंग चांगलं आहे तिच्यासोबत आणि माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन तीच देते. म्हणून मग तू मी कुठे काय करतो हे सगळं जाऊन सांगते का तिला? डॅड, चित्रा नारळी बागेच्या फार्म हाऊसवर आली होती. ती येऊ शकते कारण डॅड, तिला तुमची काळजी आहे. तुम्ही गेला होतात. डॅड, तुमच्या नजरेत मी तिच्याविषयीचा रेस्पेक्ट नोटीस केलाय. पण जे काही झालं ना ते खूप ग्रेट झालंय. दर झालं का तो चाल? ह्या आल्यापासून नुसतं हे करून दे ते करून दे, नुसतं खाऊ पिऊ घालते माय. आहे का आता? मग काय करायचं? काही बी नाही करायचं. आता मी आली आहे ना, मग तू आराम करायचा. मी समज पाय. हा, काय ग इशू, किती दिवस राहणार आहेस? अयो, झाली वाटतं सावत्र माय जागी. येड्यात काढू नका. आल्यापासून बघते नुसती गणगण सुरू आहे तो डोक्यात. आता माहेरी आल्यावर सासरच्या काही गोष्टी डोक्यात राहतात म्हणून काय झालंच पाहिजे वय. म्हणजे समजा ठीक आहे ना वाड्यावर? माय ग माय, आता कसं सांगू तुला? माझ्या डोक्यात हात ठेवून शपथ घेऊन सांग. अगं, बाय. वाड्यावर ना आला बी फोन. हा दाजी, बोला. वहिनी, तुमचे मालक आलेत बर का घरी. असं आहे वय? दाजी, बायजी नका नाही हिरव्या रंगाची गोळी द्या बर का. 11 वाजता जेवणाच्या आधी. आणि तिथं अजून एक गोळी आहे पा. हा, तर ती पांढरी टेप लावली आहे. हा, ती की नाही जेवणानंतर लगेच द्यायची. हा, आणि काही लागलं तर लगेच फोन करा. हा हा, बरं वहिनी ऐका ना, ते बायजींनी तुमच्याबद्दल विचारलं तर काय सांगायचं? तुम्ही त्यांच्याकडे गेलात ना का मग मला फोन करा. हा हा, चालन, लगेच करतो. ठेवतो फोन. पाहिलं, माय बिगर एक पान बी हलत नाही वाड्यातलं. खरं सांगा इशू, समजा ठीक आहे ना वाड्यावर? माय ग माझी माय, तू की नाही एक काम कर, तू माझ्यासाठी जाऊन शिरा बनव. जाय.
जाय का आता? अजून चहा नाही संपली आणि शिरा पाहिजे. हा पाहिजे. जाय. होय.